नमस्कार, मी मिलिंद चोपडे, एमबीसी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकींना अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यापैकी ह्या इच्छुक उमेदवारांपैकी आपल्यासोबत जे आता इच्छुक उमेदवार आहेत ते डॉक्टर जे.एन. शेख यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. ते सुद्धा ह्या निवडणुकीला इच्छुक आहेत. ते कोणत्या पक्षाकडून आहेत, कोणते विषय घेऊन ते ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, हे आपण पाहणार आहोत. त्यांच्याकडूनच जाणार आहोत. तर डॉक्टर साहेब, काय कोणते विषय घेऊन आपण ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत हे सांगा. सध्या महत्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यासाठी आतापर्यंत कुठल्या जिल्हा परिषदेशाने आवाज उठलेला नाही, पण त्यांना जो मोबदला भेटायचा तो भेटला नाही. एक दुसरी गोष्ट महत्वाची अशी की सिसळा सर्कल हे बऱ्याच वर्षापासून विकासापासून वंचित आहे. इलेक्शन झालं, रात गई बात गई, प्रत्येकाने आम्हीच दाखविले वोटरला, पण वोटर झालं की मतदान झालं की संपलं. ह्या विषयावर आतापर्यंत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की विकास खुलल्या गेला, जी अपेक्षा होती जनतेची पण ते पूर्ण झालेली नाही. एक दुसरी गोष्ट, रोड बरोबर नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तर जुन्या बस स्टँडपर्यंतचा रोड हा पायी चालता येत नाही आणि गाडीवर चालता येत नाही. तसाच मुद्दा राहिला पवनेर सिसा डिग्रस पर्यंतचा हा रस्ता सगळ्याला माहिती आहे, पूर्ण एक दोन सांगायची जरूरत नाही. दुसरा मुद्दा राहिला शेतकऱ्याबद्दलचा जो मुद्दा आहे महत्वाचा, तो मुद्दा कोणी धरला नाही कुठल्या जिल्हा परिषदेसाठी, हा महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा, एवढं मोठं गाव आहे, ते माझं जन्मगाव, जन्मगाव पोळपिंपरी, वतन पवनेर आहे. आज पवनेरचा मुद्दा असा आहे की पूर्ण गावाला पाणी वेळा आहे, पण ते कुठल्याच पुढाऱ्याने किंवा कुठल्याच जिल्हा सदस्याने त्या गावाबद्दलचा कुठेतरी प्रत्येक गावाला 20-20 घरं जर असे विभागणी केली तर त्या गावाचा मुद्दा सुटतो, पण आतापर्यंत त्याच्यावर कोणी आवाज केलेला नाही. हा माझा पहिला मुद्दा राहील. अच्छा, म्हणजे हे जे ह्या ठिकाणी प्रलंबित प्रश्न आहेत, ह्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन तुम्ही ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहात. विकासाचं विजन तर तुमचं आहेच, तुम्ही आता व्यक्त केलं, परंतु आता ही रणधुमाळी सुरू आहे. ह्या रणधुमाळीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक, अजून कोणते जनतेच्या मध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांना अजून घेऊन जाणार आहात? आता बरेच गोरगरिबातले लेकरं शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना तिथपर्यंत का मोबदला भेटत नाही, का शिक्षणापासून वंचित आहेत, हा ते जाणून घेणं महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा आरोग्य खात्यामध्ये बऱ्याच पेशंटचे हाल आहे, बेहाल आहे. ते बरेच मुद्दे असे आहेत. पुन्हा बाजारामध्ये प्रत्येक सर्कलचा, प्रत्येक गावातला माणूस शिरशा मोठ्या बाजारपेठ असल्यामुळे येतो, तिथं फिल्टरचं पाणी भेटत नाही. आपणच म्हणतो की आरोग्य सांभाळा, तिथं काय, प्रत्येक गावामध्ये फिल्टरचं पाणी भेटलं पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायतला, तिथं पण तसंच आहे. हे असे बरेच काय मुद्दे आहेत, पण सांगायला बसलं तर रात्र पुरणार नाही. तर जनतेला सगळं काही कुतूहल म्हणत नाही, जनता हुशार आहे आज. अच्छा, तर आपण इच्छुक आहात, परंतु कोणत्या पक्षाच्या वतीने इच्छुक आहात हे पण आम्हाला सांगावं. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार हे राहणार. पक्षाने संधी दिली तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून लढत, किंवा पंचायत संधी जर दिली तर पंचसमिती लढवण्यास तयार. अरे तसं मी राजकारण हे 1992 पासून करतो. ते प्रत्येक गावाचा, प्रत्येक तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्याचे, जनतेचा संवाद साधूनच आहे. आणि राजकारण हे मला नवीन नाही. मी ठीक आहे, माझे वडील आजोबा हे राजकारण नसले तरी मी त्या सहवासामध्ये वावरला गेलो, त्याच्यामुळे मला ती विषयी माहीत झालेली. अच्छा, म्हणजे असा राजकीय वारसा तुम्हाला नाहीये, स्वतः जे तुम्ही राजकारणात आला ते स्वतःच्या हिमतीवर राजकारणामध्ये आहात. अच्छा, तर यामध्ये एक महत्वाचा विषय तुम्हाला विचारावा असं वाटतो की आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, ह्या निवडणुकींना जेवढे काही उमेदवार उभा राहिले, त्या उमेदवारांनी प्रत्येक वेळेस लोकांना आश्वासन दिलं निवडणुकामध्ये की आम्ही अमुक विकास करू, आम्ही तमुक विकास करू, परंतु तुम्हाला वाटतंय का की कोणता विकास झाला आहे? मी आतापर्यंत बोललो बी आणि आता बोलतो. मला कुठल्या पक्षाविरुद्ध किंवा कुठल्या उमेदवाराविरुद्ध नाही बोलायचं. महत्वाचं पॉईंट असं आहे की गारुडे मामा जे टुमळ वाजवतात का, जोपर्यंत ते पब्लिक पैसे टाकीत नाही तोपर्यंत ते वाजवतात. तसं जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष कार्यकर्ता असं वाजवतो, आणि मतदान झाल्यानंतर रात्री बात गई. असंच आतापर्यंत विकास खुलला गेला, विकास झालाच नाही ना. जसं पाहिजे आजच्या डिजिटल दुनियाच्या हिशोबाने विचार केला, विकास काय, विकास खुलला गेला.
वाढ तर लांबच राहिली. उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे तुम्ही? हा, मागणी केली. आता पक्ष ज्या काही निर्णय घेईन तर त्या पक्ष निर्णयावर मी सहमत आहे. पाऊस करा. हे होते डॉक्टर जयंत शेख, जिल्हा परिषद निवडणुकीकरता ते इच्छुक आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ते इच्छुक उमेदवार असल्याचे त्यांनी आता सांगितलेले आहे. यापुढच्या आपण अशाच घडामोडी इच्छुक लोकांच्या मुलाखती आपण घेणार आहोत.